तर मुंबईप्रमाणे नागपूरमध्येही मान्सूनपूर्व कामं पूर्ण करण्यासाठी पालिकेने 31 मे पर्यंतची डेडलाईन दिली होती। तर नागपूर पालिका आयुक्तांनी दिलेली ही डेडलाईन संपली असली तरी रस्त्यावरील खड्डे कायम आहेत। तर काही ठिकाणी रस्त्यांच्या कामासाठी खोदून ठेवलेले खड्डे देखील कायम असल्याचं दिसून आलंय। त्यामुळे पावसाचं पाणी भरल्यास अपघात होण्याची भीती देखील नागरिकांकडून वर्तवण्यात येते। पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचतं आणि त्यातून अपघात होतात। या अपघातांमुळे अनेक जण जखमी होतात, तर प्रसंगी जीव देखील जातो। आणि यावर उपाययोजना म्हणून नागपूर महानगरपालिका आयुक्तांनी जे आहे ते 31 मे पर्यंत नागपूर शहरातील रस्त्यांवर असलेले खड्डे बुजवण्याचे आदेश जे आहेत ते सर्व कंत्राटदारांना दिले होते। आता ही डेडलाईन उलटून 2 दिवस झालेले आहे, मात्र अद्यापही शहरातल्या अनेक भागांमध्ये जे आहेत ते रस्त्यावर खड्डे कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। अनेक भागांमध्ये हे खड्डे मोठमोठाले आहेत, ज्यामध्ये पाणी साचून राहण्याचा धोका आहे। ज्यावेळी शहरात अनेक भागांमध्ये पाणी साचतं त्यावेळी हे खड्डे लक्षात येत नाही आणि त्यावरून अनेकदा दुचाकी जी आहे ती पलटण्याची भीती असते, अपघात होण्याची शक्यता असते। त्या पार्श्वभूमीवर हे खड्डे बुजवणं खरं तर अपेक्षित होतं आणि जर कंत्राटदारांनी खड्डे बुजवले नाही तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देखील नागपूर महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी यांनी दिला होता। मात्र अभिजित चौधरी यांच्या या इशाराला जे आहे ते कंत्राटदारांनी केराची टोपली दाखवलेली असं म्हणावं लागणार आहे, कारण शहरातल्या अनेक भागांमध्ये जे आहेत ते हे खड्डे अशाच पद्धतीनं कायम आहेत। अनेक शहरातल्या मुख्य मार्गांवर देखील हे खड्डे कायम आहेत। त्यामुळं आता या सगळ्यांची डेडलाईन उलटून गेलेली आहे। मान्सूनचं आगमन काहीच दिवसात नागपुरात होणार आहे, त्यामुळं या सगळ्या खड्ड्यांना कधी बुजवलं जातं आणि कंत्राटदार जर महानगरपालिका आयुक्त यांच्या आदेशाला जुमानत नसेल तर त्यांच्यावर खरंच फौजदारी कारवाई केली जातं का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिवांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।